डॉक्टर पल्लवी राऊत ह्या डॉक्टर सदानंद राऊतांबरोबर सावलीसारख्या काम करत आहेत. त्यांच्याकडून आपण हे जाणून घेऊया की आपल्याला जर सर्पदंश झाला तर काय प्रथमोपचार केले पाहिजेत आणि तो रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांनी दवाखान्यात पोहोचेपर्यंत काय काळजी घ्यायला हवी. सर्पदंश म्हटला की लोक घाबरतात आणि त्यामुळे त्या रुग्णाला सोबत कोणी असेल तर त्यांनी धीर दिला पाहिजे आणि सर्पदंश झालेल्या रुग्णाला मोकळ्या जागेत घेतलं पाहिजे. त्याला कधी कधी चक्कर वगैरे येऊ शकतो, त्रास होऊ शकतो, तर त्याला धीर देऊन त्याला मानसिक आधार दिला पाहिजे. आणि कधी कधी सर्पदंश झाला तर शेतात काम करताना लोक एकटे असतात, तर एकटे असले तर तुम्ही ताबडतोब लोकांना आपल्याला मदतीला बोलवलं पाहिजे की मला सर्पदंश झालाय आणि मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला, म्हणून लोकांना मदत मागितली पाहिजे. अशा रुग्णांना मोकळ्या हवेत ठेवलं पाहिजे आणि ताबडतोब ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली पाहिजे किंवा गाडी मिळेपर्यंत त्याला धीर देऊन त्याला तो जो दंश झालेला भाग आहे, तो हाताला किंवा पायाला जर दंश झाला असेल तो जो दंश झालेला भाग हृदयाच्या लेवलच्या खालच्या बाजूला ठेवला पाहिजे की जेणेकरून त्या भागातील विष हृदयापर्यंत व मेंदूपर्यंत पोहोचणार नाही आणि रुग्णाला हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित पोहोचवता येऊ शकतं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या सर्पदंश झालेल्या भागावर कुठल्याही ब्लेडने कापू नये किंवा ब्लेड किंवा सुरी याच्याने जर कापलं तर ते धनुर्वात होण्याची जास्त शक्यता असते. आणि शिवाय गोणच जर चावलेला असेल तर त्या ठिकाणी रक्तस्राव व्हायची शक्यता असते आणि त्यामुळे रुग्ण अजूनच सिरियस व्हायची शक्यता वाढते आणि मग रुग्णाला त्रास होऊ शकतो. शिवाय रुग्णाला मांत्रिकाकडे नेण्याच्या भानगडीत पडू नये किंवा मंदिरातही नेऊ नये. ग्रामीण भागात लोक मंदिरात नेतात किंवा मांत्रिकाकडे नेतात, तर यामध्ये सर्पदंश झाल्यानंतर जो अमूल्य वेळ असतो 1 तासाचा की ज्यामध्ये पेशंटला ट्रीटमेंट व्यवस्थितपणे मिळाली पाहिजे, तो वेळ वाया जातो आणि पेशंट सिरियस होऊन दगावण्याची शक्यता वाढते. तर त्यासाठी आपण मांत्रिकाकडे अघोरी उपचार न करता वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत. शिवाय रुग्ण ट्रान्सफर करताना जीपमध्ये किंवा मोटरसायकल किंवा जे वाहन उपलब्ध असेल त्या वाहनाने लवकरात लवकर हॉस्पिटलला नेले पाहिजे. ॲम्ब्युलन्स उपलब्ध असले तर चांगलीच गोष्ट आहे, पण जे मिळेल वाहन त्या वाहनाने उपलब्ध करून त्याला हॉस्पिटलला पोहोचवले पाहिजे. जर त्याला उलटी होत असेल तर त्याला डाव्या कुशीवर झोपवलं पाहिजे की ज्यामुळे उलटी श्वासनलिकेत न अडकताना श्वास त्याला व्यवस्थित घेता येऊ शकतो आणि तो व्यवस्थितपणे हॉस्पिटलला पोहोचू शकतो. शिवाय प्रथमोपचारामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे बँडेज लावणे, की जेव्हा सर्पदंश होता तो ग्रामीण भागातील महिला किंवा मुले तर ज्यांच्याजवळ जे साधन असेल, ओढणी असेल किंवा मफलर असेल किंवा दुसरा कपडा असेल, तर तो व्यवस्थितपणे हाताला रॅप करतात आणि अप्लाय करतात आणि मग रुग्णाला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवतात. तर तो जर व्यवस्थित अप्लाय केला तर अशुद्ध रक्त जागच्या जागी थांबतं की ज्यामध्ये विष असतं, तर ते विष जागेवर थांबल्यामुळे ते विष हृदयापर्यंत आणि मेंदूपर्यंत पोहोचत नाही आणि मग रुग्ण आपण हॉस्पिटलला व्यवस्थितपणे पोहोचू शकतो. सर्पदंशामुळे जे मृत्यू होतात ते बहुतांशी 90% मृत्यू हॉस्पिटलला पोहोचण्याच्या आधी होतात. हॉस्पिटलला सुरक्षितपणे पोहोचवलं तर आपण या सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आपण टाळू शकतो. आता आपल्या जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये धरणाचं पाणी उपलब्ध झालं आहे, त्यामुळे शेतकरी 24 तास शेतात काम करत असतात. बागायती शेती झाली आहे आणि त्यामुळे 12माही पिके शेतकरी शेतात घेत असतात. तर शेतातच घर बांधून आणि शेतकरी राहतात. त्यामुळे काय होतं की शेतात काम करताना काळजी घेतली पाहिजे. तशीच घराभोवती तुम्ही स्वच्छता ठेवली पाहिजे. जेव्हा घरातील खरकटे वगैरे बाहेर टाकतात आणि घराबाहेर अडगळीचे सामान खूप असतं, तर ह्या सामानामध्ये साप जाऊन बसतात आणि मग तुम्ही ते सामान काढायला जाता तेव्हा त्याला सर्पदंश होऊ शकतो. तर आधी खात्री करून किंवा ते सामान हलवून आणि मगच त्याला हात लावला पाहिजे. तसंच घराभोवती भरपूर स्वच्छता ठेवली पाहिजे. तर घराभोवती नळाचं जे कोंडाळं असतं तिथं पण पाणी भरपूर असतं, तर अशा ठिकाणी साप राहण्याची आणि सर्पदंश होण्याची शक्यता जास्त असते. तरी घराभोवती झाडे भरपूर प्रमाणात असतात, तर घराच्या भोवती झाडे असतात तर त्या झाडाच्या फांद्या खिडकीपर्यंत पोहोचतात आणि मग त्या खिडकीतून साप चढून आतमध्ये येऊ शकतो.
तर त्या झाडाच्या फांद्या आपण त्या कट केल्या पाहिजे की जेणेकरून त्या खिडकीतून घरात येणार नाहीत, याची आपण दक्षता घेतली पाहिजे. तसेच सर्पदंश संध्याकाळच्या वेळी होतो, तर त्यावेळी घराभोवती भरपूर लाईट आपण ठेवली पाहिजे. तर रात्री लोक काय करतात की रात्री लाईट बंद करतात आणि मग झोपतात आणि मग सकाळी उठल्यावर टॉयलेटला वगैरे बाहेर जातात, तर त्यावेळी सर्पदंशाच्या घटना भरपूर घडतात. तर हे टाळण्यासाठी आपण घराभोवती रात्री चारी बाजूनी पुरेपूर लाईट ठेवली पाहिजे किंवा मग हातात बॅटरी वगैरे टॉर्च घेऊन घराबाहेर पडलं पाहिजे. आणि बाकीची स्वच्छताही ठेवली पाहिजे. खरगटे जे ते आपण घराबाहेरच टाकतात, तर ते जिथं उंदीर तिथे साप, तर उंदीर असले की मग साप तिथं येणारच आणि मग त्यामुळे सर्पदंशाच्या घटना वाढू शकतात. घरात सुद्धा आपण स्वच्छता ठेवली पाहिजे. घरात जे धान्य साठवण्याची जागा आहे ती वेगळी ठेवली पाहिजे. स्वयंपाकाची खोली वेगळी केली पाहिजे आणि घरामध्येही स्वच्छता ठेवली तर उंदीर होणार नाहीत आणि मग पर्यायाने साप पण घरामध्ये येणार नाहीत आणि सर्पदंश आपण टाळू शकतो. शेतकरी बऱ्याच वेळा ओट्यावर झोपतात किंवा घरात झोपले तरी खाली झोपतात. तर खाली झोपताना थोडी काळजी घेतली पाहिजे की मण्यार हा जो साप आहे तो रात्री आपल्या भक्ष्याच्या शोधात घराबाहेर पडतो आणि मग तो आपल्या घरामध्ये प्रवेश करतो किंवा ओट्यावर प्रवेश करतो आणि तो निशाचर असल्यामुळे तो आपल्या कपड्यांमध्ये प्रवेश करतो आणि मग हालचाल झाली की मग त्यात सर्पाचा दंश होतो. मण्यार हा अतिशय विषारी साप आहे आणि मग हा सर्पदंश टाळायचा असला तर तुम्ही खाली जर झोपणार असला तर मच्छरदाणी चारी बाजूनी दुमडून व्यवस्थित लावली पाहिजे की जेणेकरून साप आत प्रवेश करणार नाही. आणि कॉटचा वापर केला पाहिजे की कॉटचा वापर केला तर आपण ते सर्पदंश टाळू शकतो. बऱ्याच वेळा पुरुष मंडळी पाणी भरायला रात्री जातात. लाईट शेड्यूल सगळीकडेच असतं, खेड्यातही असतं जास्त प्रमाणात, त्यामुळे रात्री पाणी भरायला जायची वेळ येतेच. तर रात्री पाणी भरताना गम बूट किंवा गुडघ्यापर्यंतचे बूट तुम्ही वापरले पाहिजे की सर्पदंश जर झाला तर तो त्याचं प्रमाण सर्प विष जाण्याचं प्रमाण कमी होतं आणि सर्पदंश टाळू शकतो. तर हातात बॅटरी आणि काठी आपण ठेवली पाहिजे की ज्या उजेड असला तर सर्पदंश आपण टाळू शकतो. संध्याकाळी फिरताना बऱ्याच वेळा घोणस हा साप फिरत असतो, तर संध्याकाळी बरेचसे घोणसच्या दंशाचं प्रमाण वाढलेलं असतं. तर संध्याकाळी फिरणारे जे आहेत त्यांनी हातात बॅटरी ठेवली पाहिजे आणि काठी ठेवली पाहिजे. त्या काठी जर तुम्ही आपटत चालले तर त्या व्हायब्रेशनमुळे साप निघून जाण्यास मदत होते आणि सर्पदंश टाळू शकतो. शिवाय आपण जेव्हा मुले मैदानात खेळतात तर छोट्या मुलांनाही सर्पदंशाच्या अनेक घटना आपण बघतो की चेंडू बॉल गेला इकडे तिकडे की कचऱ्यामध्ये डायरेक्ट हात घालतात. तसं न करता काठीने जर फिरून आपण तो बॉल काढला तर मग तो सर्पदंशाची घटना आपण टाळू शकतो. शिवाय गिर्यारोग जे असतात ट्रेकिंग करताना की हात पायात बूट असतात पण हात वगैरे असतात ते कपारीत घालताना काळजी घेतली पाहिजे की कपारीमध्ये साप वगैरे बसलेले असतात, त्यांची जागाच असते ती बसायची, तर ते आपल्याला सर्पदंश आपण त्याची विशेष काळजी घेतली तर तो सर्पदंश आपल्याला टाळता येऊ शकतो. शिवाय सर्पदंशाच्या घटना बऱ्याचदा अचानक घडतात आणि त्यामुळे त्याची जर आपण थोडक्यात काळजी घेतली तरी हा सर्पदंश आपण टाळू शकतो आणि त्यामुळे होणारे मृत्यूही आपण टाळू शकतो.